स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन। भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री PN पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक व्हाईस चेअरमन माननीय उदयसिंह पाटील कौलवकर, तज्ञ संचालक माननीय कृष्णराव किरुळकर आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सर्व मान्यवर संचालक, सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक, शाहूनगर परिते, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। ऐतिहासिक पन्हाळगडावरील वास्तूंचं जतन करून त्यांना गतवैभव मिळवून दिलं जाणार आहे। नायकिनीचा सज्जा, बुरुज यासह पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंची पुन्हा उभारणी केली जाणार आहे। त्याचा सविस्तर आराखडा राज्य सरकारचा पुरातत्व विभाग तयार करत असून त्याचे लवकरात लवकर सादरीकरण करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। किल्ले पन्हाळ्याच्या संवर्धनाबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। पन्हाळ्याला गतवैभव मिळवून देण्याबाबत पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी दिलेल्या पत्रानुसार ही बैठक बोलवण्यात आली होती। पन्हाळ्याला गतवैभव मिळवून देण्याची शिवप्रेमींची अनेक वर्षापासूनची मागणी आहे। त्या दृष्टीनं आता लवकरच हे काम सुरू होणार आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर परिसर आणि पायथ्याच्या 29 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत केली। या संदर्भात आमदार विनय कोरे यांनी प्राधिकरण करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती। राज्यासह परराज्यातील लाखो भाविक ज्योतिबा यात्रेला येतात, त्यांना सोयी सुविधा पुरवण्यात अडचणी येतात, त्यामुळे स्वतंत्र प्राधिकरण करण्यासाठी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव 25 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। राजाराम कारखान्याच्या 1899 सभासदांनी त्यांच्या सभासदत्वाचा लढा सुप्रीम कोर्टामध्ये अखेर जिंकलाय। यामुळे आमदार सतेज पाटील गटाला जोरदार धक्का बसला असून कारखान्याच्या सभासदत्वाविषयी झालेले प्रादेशिक सहसंचालक, तत्कालीन सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य हायकोर्ट मुंबई यांनी दिलेले अपात्रतेचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून सभासदांचे सर्व हक्क अबाधित ठेवून सभासदांना न्याय दिला, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली। तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून शासकीय यंत्रणा आणि तत्कालीन सहकार मंत्री यांना हाताशी धरून सभासदांना अपात्र ठरवण्याचा डाव केला होता। मात्र न्याय व्यवस्थेने राजाराम कारखान्याच्या सभासदांना पात्र ठरवत हा डाव उधळून लावला, असंही महाडिक यावेळी म्हणाले। या निर्णयामुळे आमदार सतेज पाटील गटाला जोरदार धक्का बसलाय। कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त 7 जानेवारीला ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी महापालिकेकडून खासबाग कुस्ती मैदानाची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू असून रंगरंगोटी आणि वाढलेली झाडेझुडपे काढण्याचं काम सुरू आहे। 2019 नंतर आता तब्बल 3 वर्षांनंतर खासबाग कुस्ती मैदानात शड्डू घुमणार आहे। कोरोनाच्या काळानंतर आणि नववर्षात पहिल्यांदाच कुस्ती स्पर्धा होत असल्यानं कुस्ती शौकीनांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। शाहू महाराज यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त या कुस्त्या होणार आहेत। यासाठी आता खासबाग कुस्ती मैदान सज्ज झालंय। प्रसूतीसाठी CPR मध्ये आलेल्या वंदना गलांडे या महिलेचा 5 डिसेंबर 2011 रोजी CPR मधील तुळशी इमारतीत लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला होता। 2.5 महिन्याच्या कोवळ्या बाळासह अन्य 2 मुले मातेला पोरकी झाली। वंदनाच्या मृत्यूनंतर वैद्यकीय सुविधा आणि आर्थिक मदतीचे आश्वासन CPR प्रशासनानं गलांडे यांच्या कुटुंबियाला दिलं होतं। यातील 1,40,000ची रक्कम अपघातानंतर 2 वर्षांनी गलांडे कुटुंबियांना मिळाली। मात्र त्यानंतर CPR प्रशासनानं गलांडे कुटुंबियाकडे पाठ फिरवली आहे। 10 वर्ष होत आली तरी शासनाची एक दमडीही मदत वंदना गलांडे यांचे वडील लक्ष्मण सोलापुरे यांना मिळालेली नाही। वंदना यांची 3 मुलं ऐश्वर्या, सुमित आणि समर्थ आता शाळेत जातात। 4 वर्षापूर्वी या मुलाचं पितृछत्रही हरपलं। यानंतर सर्व जबाबदारी
लहान मुलांचे आजोबा लक्ष्मण सोलापुरे यांच्यावर आली। हातमागावर काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या सोलापुरे यांचाही काही दिवसापूर्वी एसटी अपघात झाला आणि त्यांची हालचालही आता मंदावली आहे। लेकीच्या 3 मुलांचा सांभाळ कसा करावा असा यक्ष प्रश्न आता लक्ष्मण आणि छाया सोलापुरे या वयोवृद्ध दाम्पत्यापुढे आव असून उभा राहिला आहे। सरकार दरबारी आमची कोणतरी मदत करेल का या आशेनं इचलकरंजीहून गेले 4 दिवस सोलापुरे दाम्पत्य आणि 2 मुलं CPRच्या आवारात झाडाखाली बसून आहेत। मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनानं या कुटुंबियांची साधी दखलही घेतलेली नाही। पोटच्या लेकीचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी अंत झाल्यानंतर 3 मुलांचा सांभाळ करताना लक्ष्मण सोलापुरे यांची तारेवरची कसरत होतीये। आज स्पीड न्यूज लाईव्ह 24शी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं नाव लक्ष्मण सुहास सोलापुरे का CPR लिफ्ट दुर्घटनेतल्या मुलगीचा वडील मी वंदना राजेश गलांडे 2011ला माझी मुलगी वारली। आज गईत CPR सरकारनं किंवा प्रशासनानं CPRची प्रशासनाकडून अधिकाऱ्यांनी थोडे पैसे दिल्यात, बाकीचे पैसे दिलेले नाहीत। 2000 आता जवळजवळ 2 वर्ष झाले केस निकाल लागून आज गईत सरकारनं किंवा त्या CPRच्या अधिकाऱ्यांनी आमची दाद का फिरात केली नाही। हे लहान 3 मुलं का 3 मुलाचं जतन कसं करायचं, त्यांच्या शिक्षणाचं कसं काय करायचं आणि मला माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं माझी पत्नी मी घरी असतो का एखादी चहाची टपरी चालून आम्ही त्या 3 मुलाचं उदाहरण आम्ही करायला लागलो आहे। पण सरकार किंवा CPRचे अधिकारी कोणी याच्यात दखल घेऊन किंवा आमची विचारपूस करायला कोणी आलेले नाहीत। वकील म्हणतात वरनं पैसे येतात, पण पैसे आज गए पैसे आलेले नाहीत। येडता का मारून CPRनी मला सांगतो त्या कलेक्टरचं ऑफिस काय आणि परत कोर्ट हे करून फार आम्हाला दमणूक व्हायला साहेब। लवकरात लवकर आम्हाला हात जोडून सांगतो की पैसे आम्हाला लवकर आणि त्या मुलाचं काय भविष्य काळामध्ये चांगलं होण्यासाठी पैसे लवकर मला मिळावं। गेले 4 दिवस न्याय मिळेल या आशेने सोलापुरे दाम्पत्य CPRच्या चक्रा मारत आहेत। मात्र रोज पुढची तारीख ऐकून लक्ष्मण आणि छाया सोलापुरे यांचा जीव मेटाकुटीला आल्याचं त्यांनी सांगितलं। मदती संदर्भात राजश्री छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रदीप दीक्षित यांच्याकडे वारंवार विचारणा केली। त्यांनीही पुढील तारखेला काम होईल असं सांगितलं। मात्र 3 मुलांच्या भविष्याचा विचार करून अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवून गलांडे कुटुंबियांना न्याय द्यावा इतकीच माफक अपेक्षा। स्पीड न्यूज लाईव्ह 24साठी कॅमेरामन ओंकार वळवडेसह महेश कांबळे, कोल्हापूर। पुणे इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरची नेमबाज अनुष्का पाटील हिने 50 मीटर फ्री पिस्टल गटात कांस्य पदक मिळवलंय। कोल्हापूरचे खेळाडू शूटिंग विश्व गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत हेच अनुष्काने दाखवून दिलंय। 39 विविध क्रीडा प्रकारांमध्ये जवळपास 8000 खेळाडू या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत। या स्पर्धा 2 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत होत आहेत। या स्पर्धेत औरंगाबाद, जळगाव, अमरावती, मुंबई, नागपूर या विविध भागातून 207 अव्वल नेमबाज खेळाडूंनी रायफल आणि पिस्टल स्पर्धेत भाग घेतलाय। अनुष्का पुणे क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे। तिला प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील, नवनाथ फडतरे, संदीप तरटे, GFG ऑलिम्पिक खेळाडू गगन नारंग, प्रशिक्षक CK चौधरी, अब्दुल कय्यूम, विनय पाटील, युवराज चौगुले यांचं मार्गदर्शन लाभलंय। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर परिसर आणि पायथ्याच्या 29 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत केली। या संदर्भात आमदार विनय कोरे यांनी प्राधिकरण करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती। राज्यासह परराज्यातील लाखो भाविक ज्योतिबा यात्रेला येतात, त्यांना सोयी सुविधा पुरवण्यात अडचणी येतात, त्यामुळे स्वतंत्र प्राधिकरण करण्यासाठी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव 25 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्त्यावर पुलाजवळ असलेल्या कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागली। उन्हाचा तडाखा जास्त असल्यानं थोड्या वेळातच ही आग पसरली। धुराचे लोट पाहून बघ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती।
पेपर विक्रेते मुरलीधर कांबळे यांनी कावळा नाका फायर स्टेशनला याबाबतची वर्दी दिली। अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ या ठिकाणी येऊन ही आग विझवली आहे। मोठ्या प्रमाणात कचरा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते। महापालिकेच्या कावळा नाका फायर स्टेशनचे फायरमन प्रमोद मोरे, चालक सुभाष दिवसे, वामन चौरे यांनी ही आग विझवली आहे। मोठमोठ्या वृत्तवाहिन्यांचे नाव सांगून पत्रकार आहे असं भासवणाऱ्या तोतऱ्या पत्रकाराचा बुरखा तासगाव पोलिसांनी फाडलाय। तासगाव तालुक्यातील बोगस पत्रकार सुजित रमेश खोत आणि त्याचे साथीदार प्रवीण अनिल कांबळे आणि साहिल सोमनाथ कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे। तासगावसह सातारा, सांगली जिल्ह्यात पत्रकारांसह तिघांची टोळी कार्यरत होती। या तिघांकडून 5 मोटरसायकलसह 2,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 4 ठिकाणी चोरी केल्याची कबुलीही या तिघांनी दिली आहे। तासगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं तोतया पत्रकारासह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। सांगली जिल्ह्यातील वाळवा इथून नागरिकांच्या मुलीचा वाढदिवस आटपून घरी येत असताना अनोळखी कार चालकाने दिलेल्या धडकेत पडवळवाडी येथील 2 युवक जागीच ठार झालेत। प्रशांत सुभाष खोत आणि ऋषिकेश दत्तात्रय पाटील अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत। वाळवा पडवळवाडी रस्त्यावर हॉटेल आरवी नजीक मध्यरात्री या सुमारास हा अपघात झालाय। या अपघातात प्रशांत यांचा जागीच मृत्यू झालाय, तर ऋषिकेश याचा उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला। या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री PN पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक व्हाईस चेअरमन माननीय उदयसिंह पाटील कौलवकर, तज्ज्ञ संचालक माननीय कृष्णराव किरुळकर आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सर्व मान्यवर संचालक, सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक, शाहूनगर, परिते, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड।